रामाला तालाब के सौंदर्यीकरण और संरक्षण के लिए विधायक किशोर सूर्जेवाल ने 30 करोड़ रुपए की निधि स्वीकृत की है। उक्त कार्य का निरीक्षण विधायक किशोर सूर्जेवाल ने किया। रामाला तालाब के सौंदर्यीकरण और संरक्षण के लिए विधायक किशोर सूर्जेवाल ने 30 करोड़ रुपए की निधि स्वीकृत की है। उक्त निधि से प्राप्त फ्लोटिंग मशीन के माध्यम से रामाला तालाब का सफाई अभियान चलाया जा रहा है, जिसका विधायक किशोर सूर्जेवाल ने निरीक्षण कर उपस्थित अधिकारियों को निर्देश दिए। इस समय उन्होंने कहा कि उक्त मशीनरी रामाला तालाब की सफाई में उपयोगी सिद्ध होगी। इस समय उनके साथ उपायुक्त चंद्रावर, यंत्रिका सहायक अभियंता चोरे, पानी पुरवठा कनिष्ठ अभियंता चोरे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोटुवार, विधानसभा प्रमुख दशरथ सिंह ठाकुर, महामंत्री रवि गुरनुले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडल अध्यक्ष सुभाष अदमाने, संजीव सिंह, राकेश बोमनवार, तेजा सिंह, सुबोध चिकटे, नितेश गवड़ी आदि उपस्थित थे। विधायक किशोर सूर्जेवाल के सुझाव पर अमल करते हुए चंद्रपुर महानगर पालिका ने शहर के मध्य में स्थित ऐतिहासिक और निसर्गरम्य रामाला तालाब की सफाई और पुनरुद्धार के हेतु एक बड़ी पहल की है। कई वर्षों से तालाब की सतह पर फैला इकोनिया नामक जल वनस्पति से तालाब के जल प्रवाह, जल जीवन और सौंदर्य पर प्रतिकूल प्रभाव डाल रहा है, जिस पर स्थायी समाधान के रूप में अब विशेष यांत्रिक उपकरणों की मदद ली जा रही है। हा सुरक्षित राहायला पाहिजे, संरक्षित राहायला पाहिजे, याचं जे वैभव आहे हे कायम राहिलं पाहिजे ही अशी अनेक पर्यावरणवाद्यांची मागणी होती, चंद्रपूरकरांची मागणी होती। त्याच्यासाठी वारंवार आपण इकॉर्निया साफ करायचो, इकॉर्निया हटावी म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी घेतली, परंतु इकॉर्निया एक अशी वनस्पती आहे जी वारंवार येत असते, म्हणून याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या करता म्हणून आपण ही मशीन या ठिकाणी सफाईची मशीन या ठिकाणी आणलेली आहे। ही मशीन इथेच राहणार आहे आणि नियमित रीतीने या तलावाची सफाई करण्यात येणार आहे। हे तलाव हा फार ऐतिहासिक असा तलाव आहे, शहराच्या मध्यभागी आहे आणि म्हणून याचा पूर्ण क्लिनिंग जे आजूबाजूला मी आता अधिकाऱ्यांना सांगितलं आहे हा स्वच्छ ठेवायचा। एवढंच नव्हे तर जे रामा उद्यान आहे जे त्या भागात आहे तिथे जाण्यासाठी एक फ्लोटिंग ब्रिज, फुट ब्रिज आपल्याला या ठिकाणी निर्माण करण्यासाठी म्हणून सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत। विशेष आज जे दिसलं, मला अनेकांनी सांगितलं होतं की शेकडो नव्हे हजारो विदेशी वेगवेगळ्या देशी विदेशी पक्षींचं हे माहेरघर आहे। अतिशय सुंदर असं, ज्याला पक्षी अभयारण्य जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, इतकं सुंदर हे ठिकाण या ठिकाणी मध्यभागी असल्यामुळे याला पूर्ण विकसित करण्याचा जो आपला संकल्प आहे की चंद्रपूरमध्ये पुरातन जे चांगलं आहे, जे वैभव चंद्रपूरचं आहे ते वैभव जतन करत ते जगासमोर आणण्यासाठी त्याचा विकास करण्याचा हा एक त्या प्रयत्नातला हाही एक भाग आहे असं मी